ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे, नंदुरबार जिल्ह्यात चांदसैली घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि अशा घटना वारंवार घडतात। चांदसैली घाट नंदुरबार आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि या घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात। मात्र प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीयेत। या घाटातून नेहमीच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची ये-जा असते, मात्र तरीही वारंवार कोसळत असलेल्या या दरडींसंदर्भात ठोस भूमिका लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाहीये। दरड कोसळण्याच्या या घटनांमुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र तरीही त्या वारंवार कोसळत आहेत। यात चांदसैली घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला मात्र मोठी अडचण निर्माण होतीये। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी। मी सध्या उभा आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम अशा भागात धडगाव शहरात। आपण पाहू शकतो की हा धडगाव वरनं नंदुरबार जिल्ह्याला जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे। मात्र या मुख्य मार्गावर मागील 3 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे दगड कोसळली आहे। मात्र धडगाव वरनं नंदुरबार जाण्यासाठी हा मुख्य मार्ग मानला जातो। या मुख्य मार्गावर दगड कोसळले असल्या कारणानं वाहनधारकांना मोठी अशी कसरत करावी लागत आहे। तसेच रस्ते प्रशासन असो किंवा मग PWD प्रशासन असो, या प्रशासनाकडनं दुर्लक्ष केलं जात आहे। नागरिकांची मागणी आहे की या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी आणि ही दगड जी आहे ती लवकरात लवकर या रस्त्यावरनं सरकवण्यात यावी, अशीच काहीशी मागणी आता धडगाव शहरातील नागरिक करत आहे। प्रशांत जव्हेरी, NDTV मराठी, धडगाव, नंदुरबार।